मंठा तालुक्यात तळणी सर्कल मधील इंचा टाकळखोपा वाघाळा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। गुरुवारी सकाळी 3 ते 4 गाड्यांमधून 30 ते 35 विद्यार्थी शाळेसाठी निघाले होते, परंतु विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यात बंद पडली। त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ही बंद पडलेली वाहने लोटत खड्ड्याबाहेर काढली। काही विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा देखील होती। शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्गावर पूर्णा पाटीवरून तळणी ते वाघाळा जाण्यासाठी रस्ता आहे। हे अंतर 6 ते 7 किलोमीटर आहे, परंतु या मार्गावर भले मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। अनेक ठिकाणी गुडघाभर खोल खड्डे पडले आहेत। त्यामुळे ह्या मार्गावरून जाण्यासाठी ह्या परिसरातील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांना खूप त्रास सहन करावा लागतो। खराब रस्त्यामुळे या मार्गावरून एसटी देखील जात नाही। याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत। एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। या दुर्दशा आमच्या रस्त्याची, ह्या मुलाची शाळा बुडतीये, तुम्ही काय करताय? ऑफिसला बसून खाण्या आमची समस्या मिटवा। आज 100 मुलं या रस्त्याने जाणारे आहेत, याची शाळा बुडायली, आज पेपर आहे, हे काय करायचं? तुम्ही झोपा घेतल्यात का? तुम्ही येऊन त्वरित लक्ष द्या, याच्या मुरमाने आणि हे खड्डे तरी साफ करा निदान। तुम्ही खुशाल बसले, हे मुलाबाळाचं आम्ही काय करायचं? खेडेगावात वस्तू असताना आम्ही प्रायव्हेट गाड्या लावल्या, तुमची महामंडळाची एसटी गाडी येत नाही। आता हे लावले पण ड्रायव्हर लोक नेण्यास तयार नाही, कारण गाडी पलटी होण्याचा संभव आहे। कारण आता सगळं ट्रॅफिक जाम झाली। आता तुम्ही बघताय, आता रोड होऊन किती 1 महिना बी झाला नाही, तर सगळ्या रोडची सगळी वाट लागलेली आहे आणि गुडघ्या एवढे खड्डे पडले। बघून घ्या, हे मुलं आमचे विद्यार्थी एवढे सगळे या ठिकाणी उभे आहे। मार लागते, गाडी हेलपट्टी सांगते आणि पलटी होण्याची सुद्धा भीती वाटते। आता हे मुलं बाळाचं काय करायचं? याचं तुम्ही त्वरित आता याची निगराणी घ्यावा आणि याच्या मार्गाला आम्हाला लावा। वेगळं झालं, आता गाड्यात पसर हातात उचलायला म्हणल्यावर आम्ही काय करायचं? इथं रस्ते असे झालेत गटार, आम्ही आमचे रोज बुडत। पत्रकार लोकांना, सरकार लोकांना सगळं नियोजन करावं याचं हीच सांगतो। आम्हाला शाळेत झालं, इतके उशीर होते, इतके सारे खड्डे झाले। आमची शाळा, मी 10वीत आहे, आमचे पेपर पण बुडाले आहेत, आमची रोज शाळा बुडत आहेत। आमची गाडी खड्ड्यात पोचली, तर शिंदार मॅडमाला मी विनंती करीत आहे की खड्ड्यापर्यंत मला काय करायचं लवकरात लवकर करा, आमची शाळा बुडत आहे।